हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, ही व्हिडिओ क्लिप आहे 13 एप्रिलची. तर 13 एप्रिलची तारीख आहे आणि रात्रीची वेळ आहे. तर इथे जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत इथे हे हॉल सजवण्याचं काम चालू होतं. कारण की उद्या 14 एप्रिल आहे आणि भीम जयंती असल्या कारणाने आज 13 एप्रिललाच इथे क्लब हाऊस पूर्ण सजवणार आहेत हे. आणि हे सेलिब्रेशन जे आहे ते फक्त आमच्या सोसायटीकडून आहे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या सोसायटीमध्ये 14 तारखेला भीम जयंतीचं सेलिब्रेशन करतात आणि त्यानंतर ना मग 19 तारखेला म्हणजे सगळे सोसायटीमधले सगळ्या सोसायटीचे लोक सगळे मिळून मोठी जयंती साजरी करतात आणि ती जयंती 19 तारखेला होणार आहे. तर इथे रात्रीच्या टायमाला वंदना वगैरे घेतली आणि त्यानंतर ना केक वगैरे कटिंग केला. पण ते व्हिडिओ क्लिप ना वैभवदादाने घेतले नाही. तो फटाकड्या वाजवण्याच्या नादात होता आणि त्यामुळे त्याने तो व्हिडिओ बनवलेला नाही केक कटिंगचा वगैरे. तर आता हा व्हिडिओ आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे 14 एप्रिलचा आणि इथे वंदना वगैरे झालेली आहे क्लब हाऊसमध्ये. तर आता इथे स्वयंपाक चालू होता माझा. दुपारची वेळ आहे तर स्वयंपाकाला म्हणजे भीम जयंती असल्यामुळे काहीतरी गोड करावं म्हणून इथे ना मी शेवयाची खीर बनवली होती आणि त्यानंतर पुरी बनवणार होते. तर पण ना साहेब आणि वैभवदादा एका बाजूच्या सोसायटीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना यायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळं ना मग मी चपात्याच बनवून टाकल्या. कारण पुऱ्या बनवल्या तर मग ते तेल वगैरे हे होतं ना पुऱ्यांचं जास्त वेळ बनवून ठेवल्यावर. त्यामुळं ना मग म्हणलं की चपात्याच बनवाव्या आणि त्यानंतर मग दिवसभर आराम केलं आणि आता रात्रीचा टाईम आहे आणि इथे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर अगोदर बुद्धवंदना वगैरे झाली आणि त्यानंतर ना इथे म्हणजे महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला होता. तर जो जिंकेल त्याला पैठणी हे बक्षीस होतं. तर इथे चालू आहे भीम जयंतीचं छोटंसं सेलिब्रेशन आमच्या सोसायटीत. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट मॉर्निंगचा. तर रात्रीचं आम्ही भरपूर वेळ म्हणजे हा कार्यक्रम चालला भीम जयंतीचा आणि भरपूर वेळ झाला झोपायला. पण त्यानंतर मग कितीही वेळ झाला तरीसुद्धा पहाटे म्हणजे 4ला उठून मी इथे हे केलेलं आहे. म्हणजे रोज तर 3:30ला उठते पण आज जरा आळस घेऊन अर्धा तास उशिरा उठले आणि सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या हे काम असतं माझं. तर डोर ओपन करायचा बाल्कनीचा आणि अगोदर 5 मिनटं बाहेर बाल्कनीमध्ये उभं राहायचं. फ्रेश हवा म्हणजे फ्रेश हवा असते आणि फ्रेश हवेमध्ये श्वास घ्यायला एक खूप ताजेपण वाटतं. तर इथे बघा आमचे मोगऱ्याचं जे रोप आहे त्याला खूप म्हणजे खूप कळ्या आलेल्या आहेत आणि आता एकदमच याला भरपूर फुलं येतील. तर इथे ना पीठ ठेवण्याची जागा आता चेंज केलेली आहे. तर पिठाचा जो डब्बा आहे ना जर्मनचा, तर त्याचं झाकण एकदम ढिल्लं झालेलं आहे आणि त्यामुळं ना मुंग्या वगैरे जातात त्याच्यामध्ये डब्यामध्ये. त्यामुळं ना मग ते त्या डब्यामध्ये दुसरं सामान भरून ठेवलं आणि पीठ मात्र इकडे ह्या टपामध्ये भरून ठेवलं. तर म्हणजे आता घेईन मी लवकरच नवीन डब्बा दुसरा. पण तोपर्यंत पीठ जे आहे ते ह्या टपामध्येच ठेवून दिलं. म्हणजे असंच गोणी उचलून टपामध्ये ठेवलेली आहे. खाली तांदूळ आहे, वरती गव्हाचं पीठ आहे. अशा प्रकारे ठेवलेलं आहे सामान. म्हणजे ॲडजस्ट चालू आहे, ॲडजस्टमेंट आता सध्या. तर आता इथे पटकन चपात्याचं पीठ मळून घेते आणि आता इथे सगळ्यांसाठीच चपात्याचं पीठ मळत आहे. कारण की आजकाल म्हणजे भरपूर दिवस झालं मी सकाळ संध्याकाळ साहेबांना ज्वारीच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरीच बनवून देत होते. पण त्यांना कंटाळा आला सारखं सारखं म्हणजे रात्री पण तेच आणि सकाळी पण तेच खाऊन म्हणजे भाकरी खाऊन. तर ते बोलले आज चपात्या बनव. तर कधी कधी असं अधूनमधून चपात्या खायला काय हरकत नाही. पण ते शुगर वाढतं ना चपात्या खाल्ल्यामुळं, त्यामुळं मग मी त्यांना जास्ती चपात्या देत नाही.
तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे चपात्याचं. आणि ते काल ना दुपारी मी मटकी भिजायला घातली होती आणि त्यानंतर रात्रीचं झोपायच्या टायमाला हे मी कपड्यामध्ये बांधून ठेवली होती. तर या बारीनं ना एकदम चांगले असे मोड आलेच नव्हते. नंतर प्रत्येक बारीला चांगले मोड येतात मटकीला. पण आज असं काय झालं काय माहिती, एकदम छोटे छोटे मोड आले होते. पण आता मटकीच बनवावी लागेल, कारण की दुसरी काही भाजी नव्हती. म्हणजे सुकट आहे, पण सुकट कालच नेलं होतं डब्याला. त्यामुळं कंटिन्यू 2 दिवस सुकट द्यायचं म्हणल्यावर ते कंटाळून जातात भाजीला. त्यामुळं ना मग आता मटकीच बनवते. छोटे छोटे मोड आलेले आहेत, पण मटकीच बनवून घेते. कारण मटकीची उसळ बनवली की मग वैभवदादाचे पप्पा, अनुताई सगळेजण खातात. आणि सुकट बनवली की मग साहेब आणि अनुताईच खाते. वैभवदाला आवडत नाही सुकट. त्यामुळं आता इथे सुकट मटकी बनवून घेते. तर मटकी बनवण्यासाठी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदा, टोमॅटो बारीक चॉप करून घ्यायचा आहे. म्हणजे जसं रेग्युलर भाजी बनवते ना सिंपल तशीच हे करायची. फक्त की जी मटकी आहे त्याला अगोदर भाजून घ्यायचं, एवढीच प्रक्रिया फक्त वेगळी असते याच्यामध्ये. बाकी कांदा टोमॅटो टाकून म्हणजे कढईमध्ये कांदा टोमॅटो टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकायची आणि पावडरचे मसाले म्हणजे चटणी, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे सगळं टाकून आपलं नॉर्मल जशी भाजी बनवते तशीच सेम ही मटकीची भाजी बनवते. तर आता इथे चॉपर जो आहे तो मोठा आहे, तर त्यामुळे ना थोडीशी भाजी याच्यामध्ये व्यवस्थित कट होत नाही. भाजी म्हणजे हे कांदा टोमॅटो हे जे आहे ते जास्ती प्रमाणात असलं तर कट होतं, नाहीतर ना कडकडाला असं लागून बसतं आणि मध्ये ते जे हे आहे ना ते ब्लेड, तर ते असंच फिरत राहतं आणि कांदे आणि टोमॅटो एका कडेला असं म्हणजे पूर्ण हे लागून बसतात. तर मोठा भांडा आहे त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतं इथे. त्यामुळं ना मग मी एकत्रच दोन्ही पण वाटून घेतले, म्हणजे कांदा पण आणि टोमॅटो पण एकत्र करूनच वाटले. हा पण अशा पद्धतीने जर आपण म्हणजे वाटले म्हणते चॉप केले, तर आपण अशा पद्धतीने जर असं कांदा आणि टोमॅटो एकत्र मिळून जर चॉप केलं ना तर मग ते जरा कांदा लवकर फ्राय होत नाही, कारण की कांद्याला ऑलरेडीच पाणी असतं आणि त्यातून आपण टमाट्यासोबत जर त्याला फ्राय केलं तर मग त्याला जास्तीच वेळ लागतो फ्राय व्हायला. तर पण पर्याय नव्हता, त्यामुळं मग म्हणलं आता हातानं कुठं करत बसायचं, कारण उशीर झाला होता अगोदरच उठायला, 4 वाजल्या होत्या. त्यामुळं आता हाताने वगैरे कटिंग करत बसायचं म्हणलं तर ते जास्तीच उशीर झाला असता. त्यामुळं मग मी ना चॉपरने आपलं एकत्र दोन्ही पण करून चॉप करून घेतले. तर आता हे पॅन जो आहे त्या पॅनमध्ये मी मटकीची उसळ बनवणार आहे आणि त्यामुळे जे जे काही भांडे वापरायचे असतात ना ते मी पटापट धुवून घेत असते, कारण की नळाला 24 तास पाणी असतं त्यामुळं काही टेन्शन नाही. पण कोणतंही भांडं घ्यायचं मांडणीवरचं वगैरे म्हणलं तर मी पटकन लगेच नळाखाली धुवून हे घेत असते, कारण की रात्रीचं मग काय काय ते किडामुंगी वगैरे फिरलेलं असतं, त्यामुळं ते भांडं तसंच वापरायला म्हणजे मनच होत नाही, म्हणून धुवूनच घेत असते. आणि आता मटकी भाजून घेण्यासाठी इथे कढई गरम केली, त्यामध्ये ही जी मोड आलेली मटकी आहे ती व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. आणि त्याचबरोबर साईडला थोडंसं पाणी ठेवलं गरम व्हायला, थोडंसं भाजीसाठी पण होईल आणि मला पिण्यासाठी पण होईल, कारण की आता तहान लागली होती. उठल्या उठल्या ना खरंच खूप तहान लागते आणि म्हणजे ना गरम पाणी पिलं तर काही हे वाटत नाही, कारण की सकाळचं वातावरण जे असतं ना ते एकदम थंडगार असतं वातावरण आणि त्याच्यामध्ये जर गरम पाणी पिलं ना तर नॉर्मल वाटतं, एवढं काही वाटत नाही. पण जर दुपारच्या टायमाला गरम पाणी प्यायचं म्हणलं ना तर मग मात्र ते होत नाही. दुपारच्या टायमाला म्हणजे असं साधारण पाणीसुद्धा पिणं होत नाही. तर फ्रीजमधलंच पाणी जरा चांगलं लागतं दुपारच्या टायमाला, कारण कडाक्याचं ऊन पडतं आहे आजकाल, भरपूर म्हणजे भरपूर ऊन आहे आजकाल. आणि ना मला आत्ता लक्षात आलं की हे मटकीला ना जास्ती मोड का आले नसतील, कारण त्याचं कारण ना म्हणजे मी प्रत्येक वेळेला जेव्हा मटकी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवते ना तेव्हा मी अडकावून ठेवते कुठेतरी, ती जी पोटली असते ना ती अडकावून ठेवते कुठेतरी. पण ह्या बारीला ना ते अडकावलेली नव्हती, तर ठेवून दिली होती असंच एका प्लेटमध्ये, म्हणजे ते कपड्यामध्ये गुंडाळे आणि असं ठेवून दिलं, त्यामुळं मला वाटतंय की त्याला मोड जास्ती आलं नाही. तर काही कारण असू शकतं काय माहिती. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला.
तर आता इथे हे कांदा आणि टोमॅटो एक सोबत फ्राय करायचे म्हणलं तर लवकर होणार नाही, त्यामुळं मग मी याच्यामध्ये मीठ टाकलं. तर मीठ टाकल्याने ना कांदा जो आहे तो लवकर फ्राय होतो आणि कांदा असो किंवा टोमॅटो असो लवकर फ्राय होतं. त्यामुळे इथे चवीपुरतं मीठ टाकलं. तर आता इथे मीठ टाकल्यामुळे फटाफट इथे व्यवस्थित असा कांदा फ्राय झालेला आहे, कांदा टोमॅटो. तर आता याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकायचे आहेत, म्हणजे चटणी झालं तर धना पावडर, जिरा पावडर, जे जे काही गरम मसाला वगैरे जे काय असतं आपलं ते याच्यामध्ये टाकणार आहे. तर काळं तिखट, फक्त काळं तिखट जरी असलं ना तरीसुद्धा भाजी चविष्ट होते, कारण की याच्यामध्ये सगळं मसाले असतात काळ्या तिखटामध्ये. पण त्याचसोबत होते म्हणजे त्या डब्यामध्येच हे जिरा मसाला, धना मसाला होता म्हणून मी हे पण टाकून घेतलं, म्हणजे जिरा पावडर, धनिया पावडर. आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये मटकी टाकून थोडंसं गरम पाणी टाकून याला शिजवून घेणार आहे. आणि आता यामध्येच थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, एकदम बारीक वाटून घेतलेलं. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता याला झाकण लावून ठेवून दिलं की मग पटापट चपात्या करता येतात. तर आता इथे 4:30 वाजलेल्या होत्या आणि साहेबांना उठवणं चालू होतं, म्हणजे काम चालू असतानाच काम करत करतच मी आवाज देत असते आणि उठवत असते त्यांना. तर आता ते उठलेले आहेत आणि ते गेलेत फ्रेश व्हायला. तोपर्यंत इथे मी पटापट चपात्या बनवून घेते, म्हणजे डब्याचं काम जे आहे ते पूर्ण होईल. तर आता इथे डब्बा तयार पण झालेला आहे आणि पॅक करून दिला. तर साहेब निघाले त्यांच्या जॉबवरती, तर त्यांना सोडायला मी गेली होती, पण नंतर त्यांना ते परफ्यूम मारायचं होतं. तर आता रेशन भरताना यंदाच तो त्यांचा फेवरेटवाला परफ्यूम घेतलेला आहे, नाहीतर असं हे करत नाहीत, ते वापरत नाहीत जास्ती परफ्यूम. पण त्यांना असं परफ्यूम हे करायचं असेल तर मी त्यांना सांगत असते, एकदम लांब तिकडे जावा, एकदम लांब, आणि तिकडे तुम्ही परफ्यूम मारा. कारण की मला ते ना परफ्यूमचा वास अजिबात सहन होत नाही आजकाल. पहिलं म्हणजे मी स्वतः परफ्यूम लावून जात होते, पण आत्ता ना मला हल्ली मला अजिबात हे वास सहन होत नाही. म्हणजे एकतर डोकेदुखी तर होते आणि नाहीतर मग ताप तरी येतो मला परफ्यूमचा वास घेतल्यावरती. त्यामुळं मग मी ना नाक बंद करून उभा राहते आणि मग साहेब तिकडे लांब जाऊन ते परफ्यूम मारतात. आणि आता वाजलेले आहेत 5:45. तर इथे वैभवदादाला उठवलेलं आहे मी, कारण 7ची शाळा आहे त्याची, त्यामुळं त्याला लवकर उठवलेलं आहे. आणि आता 1 तासभरामध्ये त्याची तयारी आरामात होते. तर सगळ्यात अगोदर मी ही गादी जी आहे ती मध्ये नेऊन ठेवते, कारण की हे पूर्ण असं मोकळं हे झालं ना तर मग झाडू वगैरे मारायला व्यवस्थित येतं. नाहीतर ना हे गादी झोपायला तर हे वाटतं, सगळ्यांना चांगलं वाटतं, पण ते अडचण वाटते सकाळी उठल्यावरती ठेवायचं, आणायचं हे ते. पण गरमीचे दिवस आहेत, भरपूर गरमी आहे, त्यामुळं ना इथे बाहेर हॉलमध्ये थोडंसं थंड वातावरण वाटतं, त्यामुळं इथे बाहेरच झोपतो. तर वैभवदादाची काही झोप होत नाही लवकर. म्हटलं तर लवकर उठतच नाही, कारण की रात्री पण भरपूर उशीर झाला ना झोपायला, त्यामुळं त्याची झोपच होत नव्हती अजिबात. त्यामुळं मग कसं तरी त्याला उठवलं, कारण की पेपर चालू आहेत सध्या, त्यामुळं ना गरजेचं आहे जाणं. त्यामुळं त्याला खूप हे करून उठवलं. मग बसला थोड्या वेळ आणि त्यानंतर मग उठला. तर आता ही जी गादी आहे ती इथे व्यवस्थित सेट करून घेते. आणि गादी एवढी काही जड नाही, हलकी आहे, त्यामुळं काही म्हणजे नेणं आणणं काही एवढं अवघड वाटत नाही मला. तर आता इथे बघा 6च्या दरम्यानचं वातावरण किती म्हणजे थोडंसं असं उजडलेलं आहे.
आणि त्यामुळं खूप म्हणजे हे वाटतं, एकदम चांगलं वाटतं. म्हणजे 4ला उठलं की एकदम डार्क अंधार असतो आणि काहीच दिसत नाही. पण ह्या टायमाला मात्र थोडं थोडं उजडलेलं असतं आणि छान वाटतं एकदम बघून बाहेरचं वातावरण. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. म्हणजे 13 तारखेपासून 14 तारखे आणि 14 तारखेपासून 15 तारखेपर्यंतचा हा छोटे व्हिडिओ क्लिप घेतलेला हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.